Hi everyone, my name is Chirag Patil. I'm an actor. I've been working in the Hindi and Marathi film industry for the last 16 years. My latest release being Kabir Khan's 83. So that was my introduction. Let's get to know what we are doing here today. I am taking you all at a place. This place was bought by my father in 94. It was our family bungalow. We've had so many memories over here, so many good times. It's been our weekend home. I have a special bond with this place. Back in 2018, me and my wife, we decided to start giving this bungalow on Airbnb and make it a kind of a homestay. Little did we know that 7 years later, today it's a boutique resort called the Farmhouse. And we've also formed our own company called RCSP Hotels and Resorts LLP, under which we are running this resort and we are managing a couple of other properties too. And the reason I'm here making this vlog is to show you all how we run this resort on a day to day basis. So come along, let's see what we have in store for today. सो आता मी तुम्हाला आपल्या रिसॉर्टची एक टूर देतोय. सो वेलकम. सो इथून बेसिकली आता हे आमचं रिसेप्शन आहे. रिसेप्शन एरिया, हे पार्किंग एरिया आहे. Thankfully, right now it is 11 o'clock, so check-ins are at 1 o'clock, so we've got the property to ourselves, so we can explore. This is the waiting area come library, and this is a small kind of a, memorabilia of my dad. For those of you who don't know, my dad used to play cricket for India, Mr. Sandeep Patil, and this is his property. Yeah, so this is kind of his memorabilia. आणि इथे व्ह्यू तर तुम्ही बघूच शकता, राईट ऑन द लेक. So आमचे बरेचसे गेस्ट, दे लाईक टू हॅव देअर meals over here right by the lake. This is actually right now we have removed the tables. But ते गेस्ट यायच्या आधी सगळे टेबल्स लागतील इकडे. सो ही आमची डायनिंग एरिया आहे सगळी. दिस इज द लेक व्ह्यू कॅफे. इथे लोक नुसतं जेवायला पण येतात आणि ऑब्व्हियसली राहणारी लोक तर इथे खातातच. आणि एस्पेशली इव्हनिंगच्या वेळेला खूप छान असतं, कारण सनसेट बरोबर समोर होतं. कम. आणि इथे आमच्या स्टाफ रूम्स आहेत, स्टोर रूम आहे आणि माझं ऑफिस आहे, जे तुम्हाला नंतर दाखवेन. सो या, this is the way towards the cottages. That's my office. I have my morning coffee over there, reading a paper or something. हा आमचा मेन विला आहे, 3 BHK. इथे पहिलं बाबांनी जो बंगला बांधला तो हा बंगला बांधला, आणि ह्याच्या पहिल्या विटेपासनं मी हा बनताना बघितलाय. सो ह्याला अटॅच पूल आहे आणि हा प्रायव्हेट पूल आहे जस्ट फॉर द विला. सो ही अख्खी विला तुम्ही बुक केला तर ही अख्खी स्पेस प्रायव्हेट आहे. त्याच्यामध्ये पूल येतो, डेक येतो, ट्री हाऊस येतं. सो दिस एंटायर प्लेस यू कॅन बुक फॉर युअर सेल्फ. आणि या विलामध्ये एवढ्या मेमरीज आहेत माझ्या, माय गॉड. आम्ही हा आधी एअरबीएनबीवरती द्यायच्या आधी आमचा हे विकेंड होम होतं, आणि कॉलेजमध्ये असताना केवढ्या पार्ट्या केल्या तिथे, बापरे. आणि अख्खा माझं लहानपण इकडे गेलं आहे. सो विला या अख्ख्या प्रॉपर्टीमध्ये सर्वात माझं फेवरेट युनिट आहे. सो मी कधी पण आलो राहायला तर आय ऑलवेज स्टे हिअर
ॲट द विला. आणि ह्याला जॉईंटच एक तू व्ह्यू बघू शकतोस. यू कॅन सी द व्ह्यू राईट ऑन द लेक. दिस इज द नडाळ लेक. आणि हे पाणी आता इथे लागेल, अजून 1 महिन्यानी इथे लागेल पाणी. का इथे बार्बिक्यू करायला पण आहे. लॉट ऑफ आवर गेस्ट दे डू बार्बिक्यू ओव्हर हिअर. अँड नॉर्मली हे गेट बंद असतं. आता यांनी का उघडं ठेवलंय मला माहित नाही. सो दिस इज आवर स्टोन कॉटेज. आणि as you can see, look at the view. When you come outside the room, it's right there. So इथे आम्ही बरेचदा ग्रुप्सना पण अकोमोडेट करतो. ग्रुप ऑफ 3, 4, even 5 people have stayed here. Come have a look. So इथे गाद्या आम्ही घालू शकतो. आणि दिस इज वन ऑफ द मोस्ट फेवरेट काय म्हणतात युनिट ऑफ द प्रॉपर्टी फॉर गेस्ट. बरेच जे आमचे रेग्युलर कस्टमर्स आहेत ते आम्हाला रिक्वेस्ट करतात की त्यांना हेच स्पेसिफिकली हवं असतं. कारण अलॉंग विथ दिस कॉटेज अँड दिस व्ह्यू, सी कम आउट द डोअर अँड लेक इज देअर. सो ह्याच्याबरोबर तुम्हाला ही अख्खी जी स्पेस आहे all private for the stone pot. No other guests basically will disturb you. There's a lot of privacy. No, it has its own deck over here. Again overlooking the lake. So for all the fitness freaks who visit our property, there is a small gym. It's not a very big one. पण जे जरुरी गोष्टी आहेत, कार्डिओ, वेट्स, योगा मॅट्स, बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आमच्याकडे इकडे आहेत. बरेचसे आमचे गेस्ट आहेत जे who love fitness, they come and work out over here. Now I'm taking you to the common. So हे आमचे वरचे 4 कॉटेजेस आहेत आणि स्टोन कॉटेज जे आहे त्यांच्यासाठी दिस इज कॉमन. अगेन यू कॅन सी इट इज ओव्हरलुकिंग द लेक. Many of our guests, they even have their meals over here in the evening. Sometimes they can have relax over here and have a drink or something. So yeah, it's a common area for all the guests. Now we are going to the other cottages. So here again lake facing cottages आहेत. These have full glass door, so when even if you're lying on the bed you can see this view. Then again these are a little bigger. आणि ते जे लास्ट वाला आहे ते बरेच आमचे गेस्ट ते they want to book that because that's right at the end, so they like that privacy. So yeah. Oh yeah, I have to still show you the new cottages that I've made. Come. हे आमचं मामा आहे. आता जे काय इकडे सगळं गार्डनिंग होतं, सगळं होतं हे फक्त मामा आहे करा. यांच्याशिवाय झाडं बिडा पॉसिबल नाही आहे. आणि इथे अख्खं प्रॉपर्टी सांभाळायचं. So basically आमची प्रॉपर्टी इट्स अ पेट फ्रेंडली प्रॉपर्टी. So guests can get their pets here and we have a dedicated pet pool, so the pets can enjoy a nice dip in it. So आज आमचे जे गेस्ट आहेत त्यांच्याकडे आय थिंक डॉग्स आहेत. So we are just getting it ready now. This is our kitchen. And this is my baby, Simba. Simba, say hi. Good boy. Good boy.
and that boss. हे आमचं किचन है. कम. साफ है क्या? और ये हमारे शेफ है जितेंद्र. इनके ऊपर पूरा रिजॉर्ट का खाने का जिम्मेदारी है, ये और अरुण. Yeah, but this is our kitchen, and as usual, they are preparing for the guests' arrival. आज आपल्याकडे 3 check-ins आहेत, सो त्याचे खाण्याची तयारी, ब्रेकफास्ट, लंच वगैरे सगळं चालू आहे. आता आपण चाललोय जे मी नवीन कॉटेजेस बांधले आहेत ते दाखवायला. आणि आय एम सुपर प्राऊड ऑफ दिस कॉटेजेस बिकॉज मी आणि माझ्या बायकोनी विदाउट एनी इंटिरियर डिझायनर, विदाउट एनी आर्किटेक्ट, आमचं कॉन्सेप्ट आणि आमच्या विजननी हे कॉटेजेस बनवलेली आहेत. ऑल दिस लक्झरी कॉटेजेस. दिस इज वन, cottage number 6, cottage number 7, and if you come here, this has a private sitting workshop. आणि याला पूल आहे, अटॅच्ड पूल आहे. आणि अगेन as the view. These are latest cottages, and one of the most sought after units on the property. They पण guest येतात, they want to book this, but unfortunately most of the time booked असतात. So again, if you want to book, please call in advance. अच्छा, आणि आता मेन हे सगळे इथे आमची ऑर्गॅनिक, इथे मी ऑर्गॅनिक फार्मिंग करतो. ती वॉल दिसते तिथपर्यंत सगळे आमची झाडं असतात. तेव्हा अंगी लागेल येत आहेत आता. आता काल 1 डझन वांगी काढली. हे सगळं आहे आमच्याकडे बघ. सगळं आम्ही उगवतो इकडे. आणि इकडे जे जेवण बनतं ते ह्याच्यामधूनच बनतं. ऑफकोर्स पावसाळ्यात एवढी भाजी येत नाही, पण रेस्ट ऑफ द मंथ्स सगळ्या भाज्या इकडूनच असतात. तुम्ही विकत पण घेऊ शकता भाज्या इकडून आमच्याकडनं. सो या, अँड दिस इज ऑल ऑर्गॅनिक, कारण मी स्वतः सुपरवाइज करतो. त्यामुळे मला माहिती आहे की नो पेस्टिसाइड्स, नो प्रिझर्वेटिव्ह, नथिंग, ऑल ऑर्गॅनिक. आणि खरं सांगतो मी, ह्या भाजीची टेस्ट आणि जी भाजी आपल्याला मुंबईत मिळते, जमीन आसमानाचा फरक. म्हणजे मी ही भाजी खाल्ल्यानंतर दुसरी भाजीच खायचं बंद केलं. मला आवडतच. सो या, यू मस्ट कम अँड ट्राय आवर ऑर्गॅनिक व्हेजिटेबल गार्डनिंग. Can you see this pole? Completely bent. Why are they doing work on this side? But why are they digging on this side? नाही ॲक्च्युली महिन्याने पण नाही, वर्षांनी का 1-2 वर्षांनी आई येते राहायला. सो एकदम तिला चकाचक पाहिजे. अजून एक प्रॉब्लेम झाला आहे. सडनली हे पाईप लीक व्हायला लागला आहे, आणि हा पाईप आमचा जातो सेप्टिक टँकमध्ये. दिस कॅमेरा इज ऑन. Thanks for tuning in to the very first episode of The Farmhouse. There is going to be a lot more videos coming on this channel to show you how this place came to be and what all goes on behind the scenes while running this place. There is going to be a lot of adventure, a lot of fun that we are going to have and bring to you guys. So if you've liked what you've seen, please hit the subscribe button and do follow us on Instagram. And we are hoping to host you soon. Thank you.